जय हिंद जय भीम। आपण आज ज्या रस्त्यावरती उभा आहोत हा रस्ता भेवंडीवाडा रोड, ज्या रस्त्याचे आतापर्यंत 700 कोटी रुपये बिलाच्या माध्यमातून रिलीज करण्यात आले। गेल्या महिन्यात याच रस्त्याचे 200 कोटींची बिलं ईगल इन्फ्रा कंपनीची काढण्यात आली व दुसऱ्या ज्या कंपन्या काम करत आहेत यांचे सुद्धा 60 कोटीची बिलं काढण्यात आली। जर अशा पद्धतीने बिलं काढून सुद्धा ज्या पद्धतीने सिद्धार्थ तांबे व त्याचे सहकारी सुनील पाटील असतील जे इथून निघून गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर असलेले दत्तू गीते उपअभियंता या सर्वांनी मिळून कुठेतरी भेवंडीवाडा रोडच्या लोकांचा जीव घेण्याचं एक संघर्ष निर्माण केलेला आहे। रोज नव्याने इथे एक माणूस मरत असतो। या मेलेल्या माणसांना कुठेतरी श्रद्धांजली म्हणून आपण कधीतरी बाहेर निघणार आहोत का नाही। आज इथे जो रस्त्याचा जो काम चालू आहे तो रस्त्याचं काम कुठेच चालू करताना दिसत नाही। 200 कोटीची बिलं घेऊन सुद्धा जर रस्त्याची कामं होणार नसतील आणि अशा पद्धतीने आपल्या इथे PWDचे अधिकारी संगम मताने जर पैसे खाण्याचं काम करत असतील तर आपल्याला कुठेतरी बाहेर येण्याची गरज आहे। आणि मी हे का ठणकावून सांगतोय तर गेल्या वर्षभरापासून या रस्त्याविषयी आम्ही बोलत आहोत। वर्षभरात असंख्य अशा मुलांचे जीव या रस्त्यावरती गेले। कुठल्याही कुटुंबाला आजपर्यंत भरपाई देण्यात आली नाही। तर अशा पद्धतीने जर आपले कुटुंब उद्ध्वस्त होत असतील या रस्त्यामुळे आणि आपल्याला जर चांगला रस्ता मिळत नसेल, आपल्या इथील असलेल्या शेतकऱ्यांचा जीव जात असेल तर आपल्याला बाहेर निघणं ही काळाची गरज आहे। म्हणून मी आवाहन करण्यासाठी आलेलो आहे आणि माझं सगळ्या आमच्या पंचकृषीतील लोकांना आव्हान आहे। आमच्या इथील असलेला जो भेवंडी चिंचोटी रस्ता आहे तिथे सुद्धा 43 कोटीची बोगस बिलं काढण्यात आली। पारोल रस्ता आहे तिथे सुद्धा 15 कोटीची बोगस बिलं काढली। अशा पद्धतीने आपल्या इथे 500 कोटीच्या वरती बोगस बिलं काढण्यात आली। या बोगस बिलांचं आपल्याला ज्या अधिकाऱ्यांनी काढलेलं आहे त्यांना शिक्षा देण्यासाठी ना आपल्या येथील मरण पावलेल्या मुलांना त्यांना न्याय देण्यासाठी आपण जो 25 जानेवारीला 2026ला जो न्यायदिंडी यात्रा काढत होती या न्यायदिंडी यात्रेमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हायचे आहे। आपल्या येथील असंख्य मुलांचे जीव गेलेत, ते पुन्हा एकदा जाऊ नये यासाठी आपण एकत्रित यायचं आहे आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरी बसवण्यासाठी आपण एकत्रित लढा उभारूया हे सांगण्यासाठी मी आलेलो आहे। जय हिंद जय भीम।